नमस्कार, मी सादिक शेख, भ्रष्टाचार विरोधी मंच महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष। आज या ठिकाणी पूनम गेट येथे मी बेमुदत धरणे आंदोलनाची सुरुवात केली आहे। माझ्या बेमुदत धरणे आंदोलनाचा विषय असा आहे की सोलापूर शहर व जिल्ह्यात अवैधरित्या रक्त संकलन करणारे महात्मा बसवेश्वर ब्लड बँक, अक्षय ब्लड बँक, सिद्धेश्वर ब्लड बँक, मेडिकेअर ब्लड बँक, शिवशंभो ब्लड बँक व तसेच अथर ब्लड बँक या सर्व ब्लड बँकांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करा म्हणून मी गेल्या 6 महिन्यापासून सहाय्यक आयुक्त अन्न औषध प्रशासन विभाग यांच्याकडे वेळोवेळी तक्रारी अर्ज व तसेच पाठपुरावा केला आहे, परंतु अद्यापही आजपर्यंत अन्न औषध प्रशासन विभागाच्या वतीने या विषयावर कुठली कारवाई झाली नाही। म्हणून आज या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलनाची सुरुवात केली आहे। सोलापूर शहरात माजी नगरसेवक, भावी नगरसेवक, भावी आमदार, सामाजिक कार्यकर्ते यांच्या वाढदिवसानिमित्त व तसेच समाजातील अनेक बांधिलकी ठेवण्यासाठी जे सामाजिक कार्य त्यामध्ये रक्तदान शिबिर घेण्यात येत आहे। त्या रक्तदान शिबिरामध्ये काही गिफ्ट व त्याचबरोबर भेटवस्तू देऊन हे रक्तदान करणारे हे रक्त घेणारे ब्लड बँका अवैधरित्या लोकांचं रक्त घेत आहे। सोलापूर प्रशासन विभाग व त्याचबरोबर पुणे प्रशासन विभाग यांच्याकडे अनेक वेळा या विषयावर मीटिंग झाली। त्यामध्ये असंच या करण्यात आला आहे की अवैधरित्या या पद्धतीने जे भेटवस्तू देऊन, गिफ्ट देऊन जे लालच दाखवून रक्त घेण्यात येत आहे ते तात्काळ बंद करा म्हणून पुणे प्रशासन विभाग यांच्या वतीने जी.आर. करण्यात आला आहे। परंतु या जी.आर.वर हे ब्लड बँकामध्ये कुठलीही आजपर्यंत हे केली नाही। त्यासाठी यांच्यावर तात्काळ यांची चौकशी करून यांचे लायसन रद्द करून यांच्यावर कारवाई करा म्हणून आज या ठिकाणी आम्ही आंदोलन सुरू केलं आहे। जोपर्यंत यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन सोडणार नाही, हेच आपल्या चॅनलच्या माध्यमातून गवाही देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। याआधी गेल्या 6 महिन्यापूर्वी व तसेच वेळोवेळी राज्य अन्न औषध प्रशासन विभाग यांच्याकडे पत्रव्यवहार केलेला आहे। आज देखील आजपर्यंत कुठली कारवाई झाली नाही, फक्त कागदावर या ब्लड बँकावर कारवाई केली, त्या ब्लड बँकावर कारवाई केली। आम्ही जे मागणी केलेली आहे त्या ब्लड बँकावर कुठली कारवाई झालेली नाही। त्यासाठी या ठिकाणी आम्ही आंदोलन सुरू केलेलं आहे। सकाळी देखील अन्न औषध प्रशासन विभाग यांच्याकडे पत्र दिलेलं आहे, परंतु आम्ही जी मागणी केलेली आहे त्या बँकावर कारवाई आजपर्यंत झालेली नाही। जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी आंदोलन सुरूच ठेवणार आहे, हे आपल्या चॅनलच्या माध्यमातून गवाही देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।